नमस्कार. आपण आज एक अशी कहाणी सिरियल किलरची ऐकणार आहोत, की तो आपल्याच लोकांना हत्या करून तो मृतदेह घरात पुरायचा आणि आई-वडिलांना बागेत पुरले आणि मैत्रिणीच्या कबरीवर बसून दारू प्यायची. प्रेयसीच्या हत्या केल्यानंतर वेड्या प्रियकराने तिचा मृतदेह बेडरूममध्ये पुरला आणि खुनाची कहाणी तुम्हाला थक्क करेल. आकांक्षा शर्मा मर्डर. उदयने 17 डिसेंबर 2016 रोजी पोस्ट टाकली की ज्यात तो लिहितो, आकांक्षा हे माझे जीवन आहे. कोणी त्याला पिन टोचले तर मी त्याला तलवारीने त्याचे हद्दे फाडून टाकेन. या पोस्टमध्ये तिच्यासोबतच आकांक्षाचा फोटोही आहे आणि आणखीन एक पोस्ट आहे ज्याने लिहिले आहे की तिने मला पूर्णपणे बदलले आहे. या शंका नाही. मला एक चांगला माणूस बनवले. मी फक्त एक नियम पाळतो. आकांक्षाचे मित्र माझे मित्र नाहीत, तिचे शत्रू माझे शत्रू आहेत. उदयनच्या या पोस्टवरून कोणी अंदाज लावू शकत नव्हता की जो ज्याला आपलं जीवन सांगतो तो आपला जीव घेऊ शकतो. होय, उदयनने आकांक्षाला तिच्या कधीच प्रेम केले नाही, कारण ज्यांच्या मनात वासना असते त्याच्या चारित्र्यावर प्रेम कधीच करू शकत नाही. आणि प्रेयसीच्या हत्या केल्यानंतर वेड्या प्रियकराने तिचा मृतदेह बेडरूममध्ये पुरला आणि खुन्याची कहाणी तुम्हाला थक्क करेल. उदयन किती क्रूर होता. त्याने त्याच्या जवळच्या 3 लोकांना मारले. यावरूनच कळू शकते त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा त्याच्या मृत्यूचे कारण बनला. जर ज्या प्रियकराला त्याने व त्याची पत्नी असल्याचा दावा केला होता तिलाही सोडले नाहीत. पश्चिम बंगालचा बाकुरा येथे राहणारी आकांक्षा उर्फ श्वेता खूपच सुंदर होती. ती खूप मनमिळाऊ मुलगी होती. त्याच वर्षी म्हणजेच 2007 मध्ये तिची उदय नावाच्या मुलाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली. त्यांच्यात मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे कळलेच नाही. स्त्रीचे कधी प्रेमात रूपांतर. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या नात्याचे रूपांतर भेटीगाठी आणि लांबलचक संभाषणात झाले. हा क्रम असाच 7 वर्षे चालू राहिला. जणू आकांक्षा उदयनच्या प्रेमात वेडी झाली होती. तिला कोणत्याही किमतीची त्याला गमावायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला. त्या वर्षी घरच्यांना नोकरी मिळेल असे सांगून ती थेट भोपाळ उदयन येथे आली. तिथे ती उदयनसोबत संकेतनगरमध्ये राहू लागली. मात्र त्याच दरम्यान कुटुंबियांना आपण अमेरिकेत काम करत असल्याचे सांगितले आणि त्यांच्या बोलण्यावर घरचे लोक खूप खुश झाले. आकांक्षाने मोठे यश मिळवले आहे असे त्याला वाटले, पण आपल्या मुलीचे काय होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्यानंतर अचानक आकांक्षाने घरच्याशी बोलणं बंद केले. घरच्यांना खूप प्रयत्न केले, पण काही कळू शकले नाही. त्यानंतर आकांक्षाच्या भावाने तिचा नंबर ट्रेस केला आणि भोपाळमध्ये लोकेशन सापडले. आकांक्षा
उदयन सोबत भोपाळमध्ये राहत असल्याच्या तिच्या कुटुंबियांना संशय आला. आता घरच्यांना तिची काळजी वाटू लागली. जेव्हा कुटुंब हताश झाले आणि त्यांना त्यांच्या मुलीचा शोध लागला नाही, तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आकाशच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकारचे गांभीर्य समजत घेत बाकुरा पोलिसांचे पथक तत्काळ भोपाळला आले. मात्र त्यांनी काही मिळाले नाही. त्यानंतर भोपाळ पोलिसांनी त्यांची मदत करण्यात आली आणि तपासात प्रगती झाली आणि संपूर्ण प्रकरणाचा खळबळजनक खुलासा झाला. आकांक्षाचा मृतदेह बेडरूममध्ये पुरण्यात आला होता. तपासादरम्यान उदयनने त्याची गर्लफ्रेंड आकांक्षाची हत्या केलेले पोलिसांना समजले आणि त्यांचा मृतदेह घरातील बेडरूममध्ये पुरला. वरून फ्लोरिंग केले आणि त्याच माहितीवरून पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले. 30 एप्रिल 2017 रोजी 600 पानाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. 30 एप्रिल बाकुरा पोलीस आरोपी उदयनविरुद्ध केसच्या डायरीसह सुमारे 600 पानाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते आणि 19 साक्षीदारांचे जबाब आणि सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि जन्मशिक्षा सुनावली. आई वडिलांचा मृतदेह घरच्या बागेत पुरण्यात आला. याच तपासात उदयन हा त्याच्या प्रेयसीचा खुनी तर होताच, पण 2010 मध्ये त्याच्या आई वडिलांची निर्घृण खून करून मृतदेह घराच्या बागेत पुरला होता, अशी माहिती समोर आली. आणि तुम्हालाही सांगतो, आरोपी उदयनने 13 वर्षापूर्वी आई इंद्रायणी आणि वडील वीरेंद्र दास यांची गळ्या आवळून हत्या केली होती. त्यानंतर सेप्टिक टँकच्या नावाखाली खड्डा खणून त्यांचे मृतदेह पुरण्यात आले. सुरुवातीला हे प्रकरण आकाशांच्या हत्येपुरतेच मर्यादित असल्याने पोलिसांना वाटत होते. मात्र त्याला त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारले असता तो नीट उत्तर देऊ शकला नाही. अशा स्थितीत पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर त्यांनी चौकशी दरम्यान जे उत्तर देऊ शकला नाही. अशा स्थितीत पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर चौकशी दरम्यान जो खुलासा केला, सर्वांना धक्का बसला. त्याने सांगितले की आई इंद्रायणी आणि वडील विके दास यांची 2010 मध्ये हत्या करण्यात आली होती आणि त्यांचे मृतदेह रायपूरमधील त्यांच्या घरच्या बागेत पुरण्यात आले होते. यापूर्वी त्याने पोलिसांना खोटे सांगितले होते की त्यांची आई अमेरिकेत राहते आणि वडिलांना आजारपणात मृत्यू झाला होता. तर त्याने आधी आई नंतर वडिलांची हत्या केली. खून करून आई वडिलांची पेन्शन घेत राहिला. एवढेच नाही तर तिच्या मृत्यूनंतरही त्याने बनावट कागदपत्राद्वारे 7 वर्ष आईच्या नावे पेन्शन घेणे सुरू ठेवले. त्यानंतर त्यांनी घर विकले आणि भोपाळमध्ये राहू लागला. बंगालच्या बाकुरा येथील जगमगती जलदगती न्यायालयाने 2020 मध्ये त्याला जन्म शिक्षा सुनावली. त्यानंतर रायपूर जिल्हा न्यायालयाने त्याला आई वडिलांना हत्या करून त्यांचे मृतदेह बागेत पुरल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उदयन दास सध्या पश्चिम बंगालमधील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.